Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं करंट अफेअर्स बाय नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण 3 व 4 जानेवारीचे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्नसंख्या 20 असेल आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. बघूयात आजच्या सिरीजमधील प्रश्न क्रमांक पहिला. स्टार्टअपमधून सर्वाधिक रोजगार देणाऱ्या राज्यांमध्ये कोणत्या राज्याचा अव्वल क्रमांक लागतो? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, महाराष्ट्र. सुरुवातीचे 10 राज्य आपण घेतलेले आहेत ते बघा, कारण ते पण महत्त्वाचे आहेत. स्टार्टअपमधून सर्वाधिक रोजगार देणारी राज्य 1 नंबरला आहे महाराष्ट्र, 2 नंबरला दिल्लीचा क्रमांक लागतो, 3 नंबर कर्नाटक, 4 नंबर उत्तर प्रदेश, 5 नंबर गुजरात, 6 नंबर तामिळनाडू, 7 नंबर हरियाणा, 8 नंबर तेलंगणा, 9 नंबर केरळ आणि 10 नंबरला मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. हा अहवाल कोणाचा आहे? DPIITचा. याचा फुल फॉर्म बघा, डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेंड. आणि याच्यासाठी 3 वर्षाचा विचार केलेला आहे, 2020, 2021 आणि 2022. यावर अपेक्षित प्रश्न काय आहेत? स्टार्टअपमधून सर्वाधिक रोजगार देणारे अव्वल राज्य, तर याचे आन्सर असेल महाराष्ट्र. स्टार्टअपमधून सर्वाधिक रोजगार देणारे अव्वल केंद्रशासित प्रदेश दिल्ली. हे 10 लक्षात ठेवण्याची गरज नाही, सुरुवातीचे 2-3 लक्षात ठेवले तरी इनफ आहेत. हा अहवाल कोणाचा आहे ते महत्त्वाचा आहे. असे 3 प्रश्न यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघूयात, प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात राज्यातील पहिल्या स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती करण्यात आली? हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, वर्धा जिल्हा. याबद्दलची अधिक माहिती बघा. राज्यातील पहिले स्मार्ट कॅफे टॉयलेट याची निर्मिती हिंगणघाट नगर परिषद वर्धा यांनी केलेली आहे. राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग आहे आणि याच्यासाठी खर्च किती आहे तर 10 लाख रुपये. यावर एकच प्रश्न अपेक्षित आहे, ते म्हणजे या प्रकल्पाची निर्मिती कुठे होणार आहे? ते हिंगणघाट आणि वर्धा असे दोन्ही ठिकाणं लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3. कोटक महिंद्रा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, अशोक वासवाणी. याबद्दलची अधिक माहिती बघा. या बँकेशी संबंधित 2 व्यक्तींची नियुक्ती झाली, दोन्ही व्यक्ती महत्त्वाच्या आहेत. व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अशोक वासवाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी या पदावर दीपक गुप्ता हे कार्यरत होते आणि बँकेच्या अध्यक्षतेपदी CS राजन यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांच्यापूर्वी या पदावर प्रकाश आपटे हे काम करत होते. यावर 2 प्रश्न अपेक्षित आहेत. कोटक महिंद्रा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणाची नियुक्ती झाली आणि कोटक महिंद्रा बँकेच्या अध्यक्षतेपदी कोणाची नियुक्ती झाली, असे 2 प्रश्न यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4. नुकताच कोणाला महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, मिलिंद निकुंभ. या पुरस्काराबद्दल अधिक माहिती बघा. महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार जाहीर झालेला आहे मिलिंद निकुंभ यांना. ते नाशिक जिल्ह्याचे रहिवासी आहेत. दिनांक 1 जानेवारी 2024ला त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेमार्फत हा पुरस्कार जाहीर करण्यात येतो. यावर अपेक्षित प्रश्न बघा, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला? मिलिंद निकुंभ हे कोणत्या जिल्ह्याचे रहिवासी आहेत? असे 2 प्रश्न यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5. भारत तिबेट सीमा पोलीस दलाचे नवीन महासंचालक म्हणून
कोणाची नियुक्ती करण्यात आली? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, राहुल रसगोत्रा. यांच्याबद्दलची अधिक माहिती बघा. राहुल रसगोत्रा ITBPचे नवे महासंचालक यांची नियुक्ती करण्यात आली होती 28 डिसेंबर 2023ला. 1989च्या बॅचचे मणिपूर कॅडरचे ते IPS अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच IBचे विशेष संचालक म्हणून काम पाहिलेले आहे. ITBPबद्दल अधिक माहिती बघा. याचा फुल फॉर्म आहे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स आणि याची स्थापना करण्यात आली होती 24 ऑक्टोबर 1962ला. हे काम काय करतं तर भारत चीन वास्तविक सीमारेषेचे रक्षण करणारे निमलष्करी दल म्हणून हे काम करतं. यावर अपेक्षित प्रश्न काय आहे तर ITBPचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली, असा एकच प्रश्न यावर येऊ शकतो. सोबतच तुम्ही याचा फुल फॉर्म आणि याची स्थापना ही माहिती लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 6. राज्यातील 15 ते 45 वयोगटातील व्यक्तींना रोजगारक्षम बनवण्यासाठी किती महाविद्यालयामध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, 100. याबद्दलची अधिक माहिती बघा. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान याच्याशी संबंधित राज्य आहे महाराष्ट्र. याचा उद्देश आहे 15 ते 45 वयोगटातील व्यक्तींना रोजगारक्षम बनविणे. या अंतर्गत महाराष्ट्रातील 100 विद्यालयात कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. याची घोषणा कोणामार्फत करण्यात आली आहे? राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रसाद लोढा यांनी याची घोषणा केली होती दिनांक 1 जानेवारी 2024ला. यावर अपेक्षित प्रश्न बघा. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान कोणत्या राज्याशी संबंधित आहे? महाराष्ट्र. याच्या अंतर्गत कोणत्या वयोगटातील व्यक्तींना रोजगारक्षम बनवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे तर 15 ते 45. किती महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत तर 100. राज्याचे कौशल्य विकास मंत्री सध्या कोण आहेत असा एक प्रश्न येऊ शकतो. असे 4 प्रश्न यावर अपेक्षित आहेत. समोरची माहिती बघा. प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे ही किती स्थापन करण्यात येणार आहेत तर 511. राज्यातील ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची संधी देण्यासाठी याची निर्मिती करण्यात आली होती. ही घोषणा केली होती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रसाद लोढा यांनी दिनांक 17 ऑक्टोबर 2023ला आणि याचं उद्घाटन भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं 19 ऑक्टोबर 2023ला. 2 गोष्टी वेगळ्या आहेत, दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 7. नुकताच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेले डेव्हिड वॉर्नर कोणत्या देशाचे क्रिकेटपटू आहेत? हा सोपा प्रश्न आहे, पण नुकताच जी गटकं मुख्य 2023 झाली होती याच्यामध्ये अंबती रायुडूवर प्रश्न आलेला होता. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, ऑस्ट्रेलिया. यांच्याबद्दलची अधिक माहिती बघा. डेव्हिड वॉर्नर कसोटीनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे त्यांनी 1 जानेवारी 2024ला. त्यांनी अखेरचा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला होता आणि विरोधी संघ होता पाकिस्तान. अखेरचा एकदिवसीय सामना त्यांनी अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला होता विश्वचषकात आणि विरोधी संघ होता भारत. त्यांनी जे पदार्पण केलं होतं ते 2009ला केलं होतं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध. 161 सामने त्यांनी आत्तापर्यंत खेळलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी 6,932 रन काढलेले आहेत. त्यामध्ये 32 शतके आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे. यांच्यावर एकच प्रश्न अपेक्षित आहे, ते म्हणजे नुकताच निवृत्त झालेले डेव्हिड वॉर्नर कोणत्या देशाचे खेळाडू आहेत, असा सोपा प्रश्न येऊ शकतो. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 8. नुकताच आशियातील कोणत्या देशात भूकंपाचे धक्के बसले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, जपान. या भूकंपाची तारीख महत्त्वाची आहे. 1 जानेवारी 2024ला जपानमध्ये भूकंप आला होता आणि सर्वात मोठा धक्का होता 7.6 रिश्टर स्केलचा.
यावर 2 प्रश्न अपेक्षित आहेत की जो जपानमध्ये भूकंप झाला याची तारीख आणि त्या भूकंपाचा जो धक्का आहे हा किती रिश्टर स्केलचा होता. समोरचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 9. हा प्रश्न पण महत्त्वाचा आहे. नुकताच भारताने कोणत्या देशासोबत आण्विक केंद्राच्या यादीची देवाणघेवाण केली? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, पाकिस्तान. याबद्दलची अधिक माहिती बघा. भारत पाकिस्तानची आण्विक केंद्रांच्या यादीची देवाणघेवाण दिनांक आहे 1 जानेवारी 2024 आणि ही तारीख महत्त्वाची आहे. ही देवाणघेवाण या दोन्ही देशांना एकमेकांच्या अणुकेंद्रावर हल्ला करण्यास मनाई करणाऱ्या द्विपक्षीय कराराद्वारे झालेली आहे. हा करार झाला होता 31 डिसेंबर 1988ला आणि याचा अंमल झाला होता 27 जानेवारी 1991ला. यावर 2 प्रश्न अपेक्षित आहेत. जो म्हणजे आपण वर घेतलेला आहे प्रश्न तो, आणि याची दिनांक महत्त्वाची आहे. या दिनांकावर प्रश्न येऊ शकतो. असे 2च प्रश्न यावर अपेक्षित आहेत. आणि तिसरा प्रश्न जर विचारला तर हा करार कधी झालेला आहे 1988चा, तो एक लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 10. भारतातून होणाऱ्या एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, 2रा क्रमांक लागतो. एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा क्रमांक 2रा. 2023 मध्ये महाराष्ट्रातून 73 बिलियन डॉलरची निर्यात झालेली आहे. यावर 2 प्रश्न अपेक्षित आहेत. एक म्हणजे भारतातून होणाऱ्या निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा, महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्रातून किती बिलियन डॉलरची निर्यात होते, तर 73 बिलियन डॉलर. असे 2 प्रश्न यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 11. भारतातून होणाऱ्या एकूण कंटेनर निर्यातीत जवाहरलाल नेहरू बंदराचा वाटा किती टक्के आहे? हा प्रश्न पण महत्त्वाचा आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, 55%. याबद्दलची अधिक माहिती बघा. महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. यामध्ये 2 मोठ्या बंदरांचा आणि 50च्या जवळपास छोट्या बंदरांचा समावेश होतो. देशातील एकूण कंटेनर निर्यातीत जवाहरलाल नेहरू बंदराचा वाटा 55%च्या आसपास आहे. ही सर्व माहिती केंद्रीय बंदर विकास मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी जाहीर केलेली आहे. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 12. नुकताच कोणाला वर्षातील सर्वोत्कृष्ट पॅरावुमन आर्चर म्हणून गौरवण्यात आले? हा प्रश्न व्हेरी इम्पॉर्टंट आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, शीतल देवी. शीतल देवीबद्दल अधिक माहिती बघा. शीतल देवी यांना वर्षातील सर्वोत्कृष्ट पॅरावुमन आर्चर म्हणून गौरवण्यात आले. त्या कोणत्या देशाशी संबंधित आहेत, तर भारत. दिनांक 30 डिसेंबर 2023ला त्यांना या सन्मानाने गौरवण्यात आले. सोबतच गिलॉम टौकोलेट जे की फ्रान्सचे खेळाडू आहेत, यांना वर्षातील सर्वोत्कृष्ट पॅरा पुरुष आर्चर म्हणून सन्मानित करण्यात आले. दोन्ही जण लक्षात ठेवा, एक तर तुम्हाला वुमन विचारतील किंवा पुरुष विचारतील. समोरची माहिती बघा. शीतल देवी या कोणत्या राज्याशी संबंधित आहेत, तर जम्मू काश्मीर. वर्ल्ड आर्चरी अवॉर्डमध्ये फिमेल आर्चर ऑफ द इयर म्हणून त्यांची निवड करण्यात आली. ही घोषणा कोणी केली? जागतिक तिरंदाजीने शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023ला घोषणा केली होती. जागतिक तिरंदाजी पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू असणार आहेत त्या. त्यांनी केलेली कामगिरी बघा. नुकताच चीनमधील जे हांगझोऊ इथे पॅरा आशियाई खेळ झाले होते आणि पॅरा तिरंदाजी जागतिक स्पर्धा झाल्या होत्या. यामध्ये त्यांनी 2 सुवर्णासह 3 पदके जिंकलेली आहेत. कंपाऊंड महिला खुल्या गटात शीतल यांनी प्रथम क्रमांकाची तिरंदाज म्हणूनही त्यांना सन्मानित केलेलं आहे. यांच्यावर बघा अपेक्षित प्रश्न काय आहे, त्या कोणत्या राज्याच्या आहेत, असा एक प्रश्न त्यांच्यावर येऊ शकतो.
त्याच्यानंतर जागतिक तिरंदाजी पुरस्कार जिंकणारे कितवी भारतीय खेळाडू आहे, हा एक प्रश्न येऊ शकतो. वरचे 2 आणि हे 2 असे 4 प्रश्न यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 13. नासाचे मार्स रोवर चालवणारी पहिली भारतीय कोण? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, अक्षता कृष्णमूर्ती. यांच्याबद्दलची अधिक माहिती बघा. नासाचे मंगळ ग्रह रोवर, यालाच मार्स रोवर असंही म्हटलं जातं. मंगळ भूमीवर रोवर चालवणारी पहिली भारतीय व्यक्ती अक्षता कृष्णमूर्ती आहे. आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे, त्यांचं नाव लक्षात ठेवा, त्यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. नासाचा फुल फॉर्म बघा काय आहे ते, नॅशनल एरोनॉटिक अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 14. केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत कोणता जिल्हा ज्वारी उत्पादन आणि प्रक्रिया उपयोगासाठी निवडला आहे? हा प्रश्न पण महत्त्वाचा आहे. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे हा, पण येऊ शकतो. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, सोलापूर. याबद्दलची अधिक माहिती बघा. ज्वारी उत्पादनात महाराष्ट्रातील अव्वल जिल्हे. 1 नंबर आहे सोलापूर, 2 नंबर आहे अहिल्यानगर, 3 नंबर बीड, 4 नंबर धाराशिव आणि 5 नंबरला सांगलीचा क्रमांक लागतो. सोलापूर हे ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे, हे पण लक्षात असू द्या. यावर अपेक्षित प्रश्न काय आहेत? ज्वारीच्या उत्पादनात महाराष्ट्रातील अव्वल जिल्हे देतील तुम्हाला आणि क्रमाने लावा असा एक प्रश्न येऊ शकतो. आणि महाराष्ट्रातील कोणता जिल्हा ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे? तर सोलापूर. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 15. अत्याचार, लैंगिक शोषण तसेच ॲसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिलांना अर्थसहाय्य आणि पुनर्वसन करण्यासाठी कोणत्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, मनोधैर्य योजना. या योजनेबद्दलची अधिक माहिती बघा. मनोधैर्य योजना ही कधीची आहे? तर 2013ची. आणि या अंतर्गत 10 लाख रुपये अर्थसहाय्य मिळतं. या योजनेचा उद्देश काय आहे ते महत्त्वाचं आहे. अत्याचार, लैंगिक शोषण तसेच ॲसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिलांना अर्थसहाय्य तसेच पुनर्वसन करणे. याची व्याप्ती नुकताच वाढवण्यात आलेली आहे. ॲसिडप्रमाणे ज्वालाग्रही किंवा ज्वलनशील पदार्थाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलांना या अंतर्गत आर्थिक मदत मिळणार आहे. तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार पोलिसांच्या कारवाईत सुटका करण्यात आलेल्या 18 वर्षाखालील पीडित महिलांचा पण यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ही योजना महत्त्वाची आहे. या योजनेचा उद्देश काय आहे असा एक प्रश्न यावर येऊ शकतो. सोबतच ही योजना कोणत्या वर्षीची आहे आणि या अंतर्गत किती अर्थसहाय्य मिळतं असे 2 प्रश्न, असे एकूण 3 प्रश्न यावर अपेक्षित आहेत. नेक्स्ट प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारला जाणार आहे? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, पुणे. याबद्दलची अधिक माहिती बघा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच पुतळा व सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज उभारणी करण्यात येणार आहे. ठिकाण आहे गोद्रे, जुन्नर तालुका, पुणे जिल्हा. याचं भूमिपूजन 12 जानेवारी 2024ला करण्यात येणार आहे. याची उंची किती असणार आहे? 50 फूट चबुतरा आणि त्यावर 111 फूट उंच कांस्य धातूचा महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. यावर अपेक्षित प्रश्न बघा. जगातील सर्वात उंच पुतळा व सर्वात उंच ध्वज महाराजांचा याची उभारणी कुठे करण्यात येणार आहे? तर पुणे. आणि पुणेमधील ते ठिकाण पण लक्षात ठेवा. याचं भूमिपूजन कोणत्या तारखेला करण्यात येणार आहे आणि जी उंची आहे, असे 3 प्रश्न यावर अपेक्षित आहेत. नेक्स्ट प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 17. हा प्रश्न पण महत्त्वाचा आहे. विश्व मराठी संमेलन 2024मध्ये कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, मुंबई.
या संमेलनाबद्दल अधिक माहिती बघा. विश्व मराठी संमेलन 2024 आयोजन कोणामार्फत करण्यात येतं? जागतिक मराठी अकादमी. आणि यांनी हे सुरुवात कधी केली होती? 2004ला. ठिकाण आहे मुंबई. दिनांक 27 ते 29 जानेवारी 2024ला हे संमेलन पार पडणार आहे. याची मध्यवर्ती संकल्पना पण महत्त्वाची आहे. मराठी भाषेची वैश्विक व्याप्ती अशी याची मध्यवर्ती संकल्पना आहे. 2024साठी 10 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. या संमेलनासाठी कोणी साहित्यिक अध्यक्ष असणार नाही. यावर अपेक्षित प्रश्न बघा. विश्व मराठी संमेलन 2024 याचं आयोजन कोणामार्फत करण्यात येतं? सर्वात महत्त्वाचं आहे याचं ठिकाण आणि याची मध्यवर्ती संकल्पना काय आहे, असे 3 प्रश्न यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 18. नुकताच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार जगाची लोकसंख्या किती कोटी झाल्याचे स्पष्ट झाले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, 800 कोटी. याची दिनांक पण महत्त्वाची आहे आणि याचा अहवाल पण. जागतिक लोकसंख्या 800 कोटींवर दिनांक 1 जानेवारी 2024ला हे जाहीर करण्यात आलं आहे. हा अहवाल आहे अमेरिकन सेन्सेस ब्युरो. 1930च्या दशकाचा अपवाद वगळता जगातील लोकसंख्येचा आलेख हा वाढतच आहे. यावर 2 प्रश्न अपेक्षित आहेत. जगाची लोकसंख्या 800 कोटी कधी झाली? 1 जानेवारी 2024ला. आणि हा अहवाल कोणाचा आहे? असे 2 प्रश्न यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 19. हा प्रश्न व्हेरी इम्पॉर्टंट आहे. नुकताच निधन झालेल्या कमल परदेसी कोणत्या नावाने प्रसिद्ध होत्या? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, आंतरराष्ट्रीय मसाला क्वीन. त्यांच्याबद्दलची अधिक माहिती बघा. कमल परदेसी यांचे निधन झाले होते 2 जानेवारी 2024ला. त्या 63 वर्षीय होत्या. त्या रहिवासी कुठच्या आहेत तर खुडबाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे. आणि प्रसिद्ध कोणत्या नावाने? आंतरराष्ट्रीय मसाला क्वीन म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. अंबिका महिला सहकारी औद्योगिक संस्थेच्या त्या अध्यक्षा पण होत्या. यांच्यावर अपेक्षित प्रश्न बघा. त्यांचं निधन कधी झालं आणि त्या किती वर्षीय होत्या? कोणत्या जिल्ह्याच्या रहिवासी आहेत? सर्वात महत्त्वाचं, त्या कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत आणि कोणत्या संस्थेच्या अध्यक्षा होत्या? असे 4 प्रश्न त्यांच्यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणता दिवस पोलीस दल स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, 2 जानेवारी. या दिवसाबद्दलची अधिक माहिती बघा. पोलीस दल स्थापना दिवस 2 जानेवारी. 2 जानेवारी 1961ला महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आली होती. आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज प्रदान केला होता. याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. काल आपण एक प्रश्न घेतला होता, प्रश्न क्रमांक 5. तर या 5 प्रश्नामधील जी माहिती सांगितली होती, राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा, याचं ठिकाण आहे बल्लारपूर तालुका, चंद्रपूर जिल्हा. तर याची आवृत्ती ही 67वी आहे. मी काल चुकून 27 सांगितलं होतं, तिथं प्लीज करेक्शन करा. तुमच्यासाठी जो कालचा प्रश्न होता त्याचं योग्य उत्तर बघा काय आहे ते. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जगातील सर्वात मोठा क्लस्टर प्रकल्प साकारला जाणार आहे? याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर ए, ठाणे जिल्हा. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न, महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? याचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करू शकता. भेटूयात पुढच्या वेळेस एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.